रामकृष्ण हरी माऊली. मी राजश्री आता इथे गोपाळपूर येथे आलेलो आहे आणि खाली जनाबाईंचा तो आपण हंडा बघितला. आता इथे वरती आपण येत आहोत आणि वरती काय काय दर्शनासाठी आहे ते बघूया. चला आतमध्ये जाऊया. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. इथे काय काय आपण बघू शकतो? प्रथम दर्शन दत्ताचं दत्त मंदिर आहे. औदुंबराच्या झाडाखाली दत्ताची स्वारी आहे. चाफा आणि उंबर एकत्र आहे. हे दत्ताचं मंदिर झाल्यानंतर कृष्णाचं दर्शन झाल्यानंतर दही काला, गोपाल काला, गोड झाला, विठोबा आपल्या घराशी आला. नंतर नामदेव झाल्यानंतर नारदाचं दर्शन, कळीचे नारद, घरादारात कळ लावणारे नारद. नंतर जनाबाईचा संसार आहे. 5 उतरंडी, 5 गवऱ्या, चूल, काटवट. तिथं जनाबाईने संसारात आपले भातुकलीचा खेळ करून संसार उभे केलेला आहे. नंतर जनाबाईचं दळण करायचं. जनाबाईला देव दळू लागले, कांडू लागले, नाहू घालू लागले. म्हणजे जनाबाईंचं वास्तव्य इथेच होतं. नामदेवाच्या वाड्यात जनाबाईचं. नामदेवाचा वाडा आहे. हा नामदेवाचा वाडा. अगदी अगदी. म्हणजे आपण सगळे ज्यांना ओळखतं नामदेव, संत नामदेव की ज्यांच्याशी प्रत्यक्ष पांडुरंग बोलत होते आणि संत जनाबाई ज्यांना ते प्रत्यक्ष येऊन काम करू लागत होते. अगदी लहानपणापासून जनाबाईला दळू लागले, कांडू लागले. दळता जळता जनाबाईला झोप लागली जात्यापाशी. पांडुरंगाची काकड्याची वेळ झाल्यानंतर जनाबाईला पितांबऱ्याचा हार खुंटीला राहिला, शेला राहिला. जनाबाईचं पीठ भरून आणि काकड्याला गेले. तिथं नंतर पांडुरंगाच्या देवळात चर्चा चालू झाली. जनाबाईने चोरी केली पांडुरंगाच्या हाराची, पण जनाबाईने चोरी केलेली नव्हती. जनाबाईला झोप लागलेली होती. जनाबाईला विष्णुपदावर 16वर देण्यात आलं. नंतर जनाबाईला 16वर द्यायला लागल्यावर पांडुरंगाला जनाबाई शिव्या घालायला लागली. काळ्या इट्या तू आला नसता तरी मला फाशीची शिक्षा झाली नसती. पांडुरंग म्हणले तसं काय नाही आहे, जनाचं माझं नातं भक्तीचं आहे. मग जनाबाईला फास देत असताना सुळाचं पाणी झालं. सुळाचं पाणी झाल्यानंतर जनाबाई तर बोहेरात रुसून बसले खाली. जनाबाईला भेटायसाठी पांडुरंग आलेत. जनाबाई पांडुरंगाशी रुसले, बोलत नाही. असा इतिहास गोपाळपूरचा आहे. आणि म्हणूनच याला विशेष असं महत्व आहे. कारण जिथं स्वतः संत नामदेवांचा जिथं रहिवास होता, संत जनाबाईंचा जिथं रहिवास होता, अशा या पवित्र ठिकाणी पंढरपूर आलेला प्रत्येक भाविक इथं दर्शनासाठी येत असतो आणि त्यांच्या चरणी नमन करत असतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नंतर कृष्णाचा पाळणा आहे. पुढं सत्यनारायणची पूजा, कृष्णाचा पाळणा, नवसाला पावणारा पाळणा आहे. तो कितीतरी वर्षाच्या इतिहासातून तो मुलगा लाह्यातून पांडुरंग म्हणजे प्रसन्न झालाय आणि पुत्रपोटी दिलेला आहे असं नवस आहे. तिथं लोक डॉक्टर वकील गॅरंटी देत नाहीत, पण कृष्ण गॅरंटी देतोय मुलाची. असा नवसाचा पाळणा आहे आणि खाली ताकाचा डेरा आहे. तो बघितला ताकाचा डेरा. आणि सर्व वारकरी आल्यानंतर इथला काला खाल्ल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही. आषाढी पौर्णिमेला मोठा काला असतो. म्हणजे हे वास्तूचं महत्व आहे, गोपाळ पावित्र्य आहे त्याचं. हे अगदी अगदी. रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद. माऊलींनी खूप छान माहिती सांगितली आणि आज ही माहिती आम्ही आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत. माऊली, आपलं नाव? चंद्रकला शरद गुरव. आणि तुम्ही इथंच असतात? गोपाळपूर. शरद गुरव, राहणार गोपाळपूर. मंदिराची पुजारी आम्ही. अरे वा वा, खूप छान खूप छान.